सध्या राज्यात वातावरणाचे दोन टोक पाहायला मिळत आहेत। अनेक भागांमध्ये उन्हाचे चटके लागत आहेत, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतोय। त्यामुळे राज्यात वातावरणाची नेमकी स्थिती पुढचे काही दिवस कशी असणार आहे, कुठे पाऊस ओसरणार आहे आणि कुठे पाऊस कोसळणार आहे, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आज हवामान खात्याने आज नेमके कोणकोणते अलर्ट दिलेले होते हे आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना आज हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला होता। त्याला लागून असलेल्या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना सुद्धा आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। त्यामध्ये नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्ह्यात सुद्धा आज येलो अलर्ट जारी केलेला होता। तर इकडे बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर असा हा जो विदर्भाचा संपूर्ण पट्टा आहे हा सुद्धा आज येलो झोन मध्ये होता। उर्वरित जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत तिथे मात्र आज हवामान खात्याने कोणतेही अलर्ट दिलेले नव्हते। याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा रिमझिम स्वरूपाचाही पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली नव्हती। मात्र विदर्भातले आणि मराठवाड्यातले हे जे काही जिल्हे आहेत इथे मात्र हलक्या ते कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली होती। त्यानुसार आता तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती आहे, तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का किंवा उन्हाचे चटके बसताय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची म्हणजे 12 आणि 13 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 12 आणि 13 तारखेला सुद्धा काही भागांमध्ये पाऊस असणार आहे, तर काही ठिकाणी उन्हाचे चटके लागण्याची शक्यता आहे। इथे आपण बघू शकतो की नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। तर इकडे नांदेड, बीड, धाराशिव, लातूर याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचबरोबर सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटाचा पट्टा आहे इथे सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे। म्हणजेच या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता उद्या सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर 13 तारखेला काय स्थिती असणार आहे, तर 13 तारखेला कोकणातल्या ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। मात्र अतिमुसळधार पाऊस हा नसणार आहे। येलो अलर्ट्समध्ये हे जिल्हे आहेत त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेले जे घाटाचे परिसर आहे, सातारा, कोल्हापूरचा घाट असेल, या घाट पट्ट्याला सुद्धा येलो अलर्ट मध्ये काउंट करण्यात आलेला आहे। तर सातारा, सांगली याचबरोबर सोलापूर ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये इथून पुढच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। तर याचबरोबर 14 आणि 15 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजेसमध्ये आपण बघू शकतो की 14 आणि 15 तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये पाऊस असणार आहे। कमी जिल्हे, अत्यंत कमी जिल्हे पावसापासून ओसरलेले असणार आहे। मात्र विदर्भातला हा जो संपूर्ण पट्टा आहे, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले हे जे काही जिल्हे आहेत आणि कोकणातला हा जो पट्टा आहे इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता 14 तारखेला असणार आहे। गडचिरोली जिल्ह्याला मात्र 14 तारखेला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। गडचिरोली सोडला तर हे जे इतर विदर्भ आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले कोकणातले जे जिल्हे आहेत ते मात्र येलो अलर्ट मध्ये आहेत। तर 15 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस असणार आहे। कोकणातला हा संपूर्ण पट्टा पावसाने व्यापलेला असणार आहे। याचबरोबर हा जो मध्य महाराष्ट्र आहे ज्यामध्ये संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यांचा समावेश होतो, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता 15 तारखेलाही असणार आहे। आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट 15 तारखेला जारी करण्यात आलेला आहे। याचबरोबर मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना सुद्धा अलर्ट्स जारी करण्यात आलेले आहेत 14 आणि 15 तारखेला सुद्धा। तर अशा पद्धतीने हे इथून पुढच्या 5 दिवसांचे मॅप्स आपण पाहिलेले आहेत। इथून पुढे 5 दिवस सलग विदर्भामध्ये पाऊस असणार आहे। काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस असणार आहे, तर काही ठिकाणी उन्हाचे चटके लागू शकतात असा सुद्धा अंदाज या इमेजेसच्या हवामान खात्याने दिलेल्या या मॅपच्या माध्यमातून आपण बांधू शकतो। तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।